अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, बघा संकष्टी चतुर्थी. खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून संकष्टी चतुर्थीच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल. बघा, संकष्टी नावातच सगळं काही आहे. संकटांचा नाश करणारी, विघ्नांना समाप्त करणारी आणि आपल्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करणारी. असं म्हटलं जातं की संकष्टीचं एक व्रत धरल्याने आपली हजारो पापांतून मुक्तता होते आणि मनात असणारी इच्छा पूर्ण होते. हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी गणपती बाप्पांचा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रभाव असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच संकष्टी चतुर्थीचा एक सर्वात प्रभावी उपाय. आज सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. जर या दिशेला तुम्ही आज एक दिवा लावलात तर लक्षात ठेवा, तुम्हाला संपूर्ण दीपदानाचं पुण्य लागेल. संकष्टीचा दिवस हा दीपदानासाठी, स्नानासाठी, दानासाठी आणि ब्राह्मण भोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही की दीपदान कसं करावं. बरीचशी लोक जी आहे ती धार्मिक स्थळी जातात, मोठमोठ्या मठांमध्ये जातात, मोठमोठ्या केंद्रांमध्ये जातात, मंदिरात जातात, जिथे नदीचा उगम झालेला असतो त्या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन दीपदान करतात. कारण दीपदानासारखं दुसरं पुण्य नाही. बघा, आपली इच्छा असूनही किंवा बऱ्याच वेळा आपल्याला माहितीच नसतं कसं करावं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो दिवा लावायला सांगणार आहे, या दिव्यामुळे किंवा हा एक दिवा जर तुम्ही आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या दिशेला लावला तर संपूर्ण दीपदानाचं तुम्हाला पुण्य लाभून जाईल, ज्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात होईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. अत्यंत प्रभावी उपाय आहे. ज्यांच्याही जीवनामध्ये कर्जाचा डोंगर खूप जास्त झालेला आहे, तर हा कर्जाचा डोंगर कुठेतरी हलका होण्यासाठी, मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी, घरात असणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि तुमचे जे मार्ग आहेत सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि पैशांचे, हे धनप्राप्तीचे मार्ग खुले होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. आता कुठे दिवा लावायचा आहे, दीपदान कसं करायचं आहे, कुठले मंत्र म्हणायचे आहेत, दिव्यात कुठल्या वस्तू घालायच्या आहेत आणि दिव्याखाली कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत, हे सगळं काही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या कधीही हा दिवा लावता येणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की माझ्या काही ताई ज्या आहेत त्या कामासाठी बाहेर पडतात आणि घरी यायला उशीर होतो, मग सेवा करायला जरासा म्हणजे चुकामुक होते. पण ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही 6च्या पुढे 12च्या कधीही करू शकता. याच्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये असणारी जी कणिक आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं, थोडी हळद घालायची, ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा एक सुंदर दिवा बनवून घ्यायचा. शक्यतो या दिव्यामध्ये फुलवात घाला नाहीच तर मग आपण साधी वात घातली तरीही चालेल. दिव्यात शुद्ध तूप घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्या देवघराच्याच समोर किंवा तुळशीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की तुळस जी आहे ती आपल्या अंगणामध्ये असते, बाहेर असते आणि आता पावसाचे दिवस चालू आहे, त्यामुळे ही सेवा आपण जर तुळशीच्या समोर करायची ठरवली तर ती शक्य नाही आहे. ज्यांची तुळशी माता घरात आहे त्यांनी तुळशीच्या समोर बसून करा आणि ज्यांची तुळशी माता जी आहे ती घराच्या बाहेर आहे तर त्यांनी देवघराच्या समोर बसून हा उपाय करा. सगळ्यात अगोदर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, ज्यात तो दिवा व्यवस्थित मावेल अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक मूठभर अख्खे हिरवे मूग घालायचे. हिरवे मूग, बघा, हिरवा मूग जो आहे तो गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. संकष्टीच्या दिवशी असेल किंवा मग मंगळवारच्या दिवशी असेल, बुधवारच्या दिवशी असेल, हिरवा मुगाचा उपाय हा खरं तर अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणून एक मूठभर मूग तुम्हाला त्या प्लेटमध्ये सोडायचे आहे. सोडत असताना ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती तुम्ही जो दिवा घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये पांढऱ्या रंगाचे, जे पांढरे आपले तीळ असतात, हे तीळ घ्यायचे आहे.
यामध्ये या तिळामध्ये थोडंसं तुम्हाला अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि हे जे तीळ आहे ते अत्तरात मिक्स करायचं आहे. अत्तर नसेल तर तुम्ही मध घेतली तरीही चालेल. तुमच्या घरात किंवा पूजेच्या साहित्यात जिथे मध असेल तर ती मध घेतली तरी चालेल. मधीमध्ये ते फक्त तुम्हाला मिक्स करायचं आहे. या 3 बोटांमध्ये ते तीळ जे आहे ते तुम्हाला घ्यायचे आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. मनात काहीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गणपती गायत्री जो मंत्र आहे हा गणपती गायत्री मंत्र म्हणायचा आहे. बघा, गणपती गायत्री मंत्र हा इच्छा प्राप्तीसाठी, त्याचबरोबर संकटांचा नाश करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नित्यसेवेचं आपलं जे पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 34 पेज नंबरवरती हा मंत्र जो आहे तो दिलेला आहे. बघा, नित्यसेवेच्या पुस्तकात 34 नंबर पान म्हणजे 34 पेज नंबर जे आहे त्याच्यावरती गणपती गायत्री मंत्र जो आहे तो दिलेला आहे. त्याला गणेश गायत्री मंत्र असंही म्हणतात. ठीक आहे. बघा, तुम्हाला जो मंत्र आहे तो सांगते, कारण प्रत्येकाकडे नित्यसेवेचं पुस्तक असतंच असं नाही. आता ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर त्यांनी हा मंत्र लिहून घ्या. या 3 बोटांमध्ये तीळ घ्यायचे, मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. 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 अगदी लहानपणापासून हा आपण मंत्र ऐकत आलेलो आहोत. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत आपण हा मंत्र म्हणत आलेलो आहोत. आज हाच मंत्र म्हणायचा आहे आणि हे अभिमंत्रित केलेले तीळ तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे. पुन्हा थोडे तीळ घ्यायचे, सेम पुन्हा अभिमंत्रित करायचे, दिव्यात सोडायचे. असं तुम्हाला 51 वेळा करायचे. एक चिमटीमध्ये चिमूट भर तीळ घ्यायचे, अभिमंत्रित करायचे आणि तुम्हाला ते तीळ त्या दिव्यात सोडायचे. 51 वेळा बरोबर हा मंत्र म्हणायचा आणि 51 वेळा ते तीळ त्या दिव्यात अर्पण करायचे. आता हा जो दिवा आहे हा रात्रभर पेटता ठेवायचा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे करा. तर सकाळी दिवा भिजलेला असेल, मग काय करायचं, दिव्यामध्ये घातलेले जे तिळी आहेत त्या काढून घ्यायच्या, एका मातीच्या पंटीत घालायच्या, कापराच्या वड्या घालायच्या आणि संपूर्ण धूर जो आहे तो आपल्या घरभर करायचा. कापरासोबत या तीळ प्रज्वलित करायचा आणि याचा धूर आपल्या घरभर पसरवायचा. शिवाय तो जो दिवा आपण कणकेचा बनवून घेतलेला आहे तर तो कुठल्याही गोमातेला खाऊ घालात किंवा एखादं झाड असेल जिथे मुंग्यांचं वारूळ वगैरे असेल, किडे असतील तर तिथे तुम्ही ठेवलात तरीही चालेल. आणि त्याच्या खाली ठेवलेले जे हिरवे मूग आहे ते तुम्हाला घराच्या आतील 4 कोपऱ्यांना तुम्हाला शिंपडायचे आहेत आणि राहिलेले जे हिरवे मूग आहे ते तुम्हाला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. जेव्हा हे हिरवे मूग म्हणजे शेवटी जेव्हा तुम्ही हिरवे मूग जेव्हा पशुपक्ष्यांना खाऊ घालाल आणि घरात शिंपडाल तिथेच तुमचा हा उपाय सिद्ध होईल. आणि जेव्हा तुमचा हा उपाय सिद्ध होईल तेव्हा तुमच्या मनात असणारी कितीही कठीण जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.